व्यसन दे दे जेव्हा तू झटका माझ्या हृदयाची होते शरीरातून सुटका जेव्हा तू माझ्या जवळून जातेस माझ्याकडे बघून हळूच हसतेस तेव्हा मी चहा घ्या. हा घ्या. बोला की काय काम होतं? ह्यांचंच काम होतं. बोला की. तूच बोल. अहो सांगा. बोल का तू. हे म्हणत होते तुम्ही गाडी चालवता ना, तर त्यांना बी गाडी चालवायची. आता तुम्हाला तर सगळं माहिती आहे, करा तेवढी मदत. कशाला मी तर म्हणतोय तुमच्यासारखे चांगल्या माणसाने ह्या धंद्यात नाही पडावं. अहो लोक नाव ठेवतात तो. अहो बोलणारे बोलत असतात, लोक थोडी आणून देणार आहेत. 2 पैसे कसे मिळतील ह्याचा विचार केला पाहिजे माणसाने. मला बी वाटतंय तुम्ही मदत करा. आता गावात बी दुसरं कोण दिसत नाही मदत करणार. बघा तेवढं झालं तर. चालतंय, आपली दुसरी गाडी घरीच लावून असती. आणि असंही मी माणूस बघतोय. मग जर तुम्हाला जमलं तर मग घेऊन टाका. बरं ते पैशाचं देणे घेणं. हा आधी तुम्ही गाडीत राहतात घ्या, नंतर बघू पुढच्या पुढे. चाल. का होता त्या बोल ना. लाली आले वाटते. आली म्हणतात. कशासाठी? आता काय माहिती, आता ते गेले पुण्याला, पुण्याहून आलेत. हां हां. बरं आता कुठे राहिला? आली तिकडे माळावर राहते म्हणतात, असं ऐकलं मी. काय काम काढलं काय इकडं? कामाचं नाही काय सांगता यायचं. बरं 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 बरं. येतं का नाही राहत? ते तिच्या मनावर आता काय, आता आपण तरी काय सांगणार. बरं आहे. तू काही चौकशी करायला आलता का? अहो नाही होता त्या. जाऊ का मग? जा मग. काय तुम्ही चहा पाहिजे ना? त्या बघू दुसऱ्या वेळेला. बरं. हां. तात्या बोला. ह्यांची गाडी घेतली चालवायला. तुम्ही घेतले का? हां. बरं बरं. आता बघू जरा जुळवा करतो. हाय माझ्या पण ओळखीचे आहे 1-2 ट्रान्सपोर्ट. इथं श्रीपाद ट्रान्सपोर्ट आहे, इथं गुणावऱ्यात आहे, इथं मशात आहे, आमच्या चालेल ना. शिरूला आहे. कुठंतरी लावू लिंक. हो चालेल. होऊन जाईल काहीतरी. आणि मी पण बघतोच की. पाहतात. पहा ना, पहा तेवढं. बघू आपण. पाहुण्यासाठी बघा तेवढं. करा सहकार्य असू द्या. हां बरं चल येऊ का? आशीर्वाद भाऊ. काळजी घ्या. अहो तुम्हाला ड्रायव्हर मुलगा तर नको पाहिजे नव्हता ना? तुमच्या नकळ तुमचं जावई पण ड्रायव्हर झालं की. नटलेला चांगला असतो रे, म्हणून काटो टाकला. बर. अरे दाद्या, ती लाली गावात राहायला आली. किती दिवस राहणार हे नाही माहिती, पण लगेच तर काय जाणार नाही. अरे तिचा नवरा त्या आकाशचा टेम्पो चालवताना दिसला. पण मला एक गणित लागा ना, तिचा नवरा आकाशचा टेम्पो का चालवत होता? कशावरून त्याचं नवरा रे? तू काय लग्नाला होता काय कान पिळायला? अरे लग्नाला नाही, पण 100% सांगतो तिचाच नवरा होता. ए आधी पाणी टाक जरा. दर काय नसतं, हात भरते तोंड भरते. तोंड पुस नीट. तो सीताफळ पास का? पहिलं तिचा नवरा आला म्हणले, अहो भेटावं लागेल पाहुण्याला. सगळा गोताडा सुटला पाहिजे. दाजी, हो दाजी. पण मी हो तुम्हीच की दाजी. आता लाली बहिणी म्हणल्या, तुम्ही दाजी नाही का? दुसरं कोण मग? बरं बोला की. आता कुठं मेवण्याला आव जाऊ करायला लागले. संतोष बोला. बोल संतोष. पुणे सोडलं काय? हा आलो इकडंच. मग आता काय गाडी चालवणार का काय? आता सध्या तरी हेच आहे डोक्यात, बघू.
अक्षयची गाडी आहे काय? हा अक्षयचीच आहे. मनीषाच्या एका शब्दावर दिली. हा चांगला माणूस वाटला मला. फसला का तुम्ही बी? अहो ते पहिले भेट सगळ्यांनाच चांगलं वाटत आहे. काय जादू करत आहे काय माहिती. अहो नाही, खरंच चांगला वाटला. अहो आता काय आहे, सगळं सुरळीत चालू द्या आणि मग गाडी काढून नाही घेतली मग झालं, कळलं मग. अहो तसं काय नाही, आपण त्याला पैसे देणारच आहे की. मस्त पैसे देणार आहे. तुम्हाला नाही माहिती, मला भाऊ येते हो हां, आणि त्याचं सगळं माहिती आहे. मी त्याला नखाजवळ बी जागा नाही देत. माणसाचा अनुभव आल्याशिवाय आपण तरी काय सांगणार ना. अहो दाजी माझं ऐका, आकाशला द्या गाडी परत. हां तुम्हाला नाही माहिती माझ्याकडे गाडी आहे, माझी गाडी चालवा. पैसे देऊ वाटले द्या, नाही तर नका देऊ. आणि असं बी लाली बहीण आहे म्हणल्यावर तुम्ही माझ्या बहिणी नागवता का तुमच्याकडनं पैसे घ्यायला. बरं बघू, विचार करू. बरं आला तुम्ही? बसा, मी चहा टाकते. गावात अख्खी माणसं चांगली आहे वाटतं. त्या आकाशचा भाऊ भेटला होता, संतोष. काय म्हणत होता? काय म्हटलं काय नाही, म्हटलं माझी गाडी चालवा, पैसे देऊ वाटले तर द्या, नाही तर नका देऊ, असं म्हणत होतं. लय 12 बड्याचा आहे तो, चांगला बिंगला काय नाही. अगं पण त्याच्या बोलण्यावर तर चांगले संबंध वाटत होते की. त्याच्या वरवरच्या बोलण्यावर नका जाऊ. तो कसा आहे ना तुम्हाला माहीत नाही. अजून काय म्हणलं का? काय नाही म्हटलं, मी आलो लगेच निघून. तुमच्या मनात त्याचा टॅम्पो बिम्पो घ्यायचा तर नाही ना? नाही रे, पण तसलं काय असलं बी तर काढून टाका. तू म्हणशील तर. मला काय, आता दिल्या ना त्या आकाशने चालवायला, कायला नसते उद्योग. बरं जा, चहा ठेव. तू दिसायला हाय लय गोड, मला लागली तुझीच वड. लाड लाड ये ग पिल्लू. हा का आकाशला भेटली का? चालू आहे का अजून तुमचं? नवऱ्याला सांगू का? सांगते तू काय बोलतोय? सरक जाऊ दे मला. नवऱ्याला सांगितलं मग चालेल का? सरक जाऊ दे मला. हां जाऊ दे मला. सांगितलं नवऱ्याला संसार तुटलाच मग. हां सांगू काय? सांगत्यात त्यांना असलं काय सांगू नको. नको ना सांगू? होय नको ना सांगू. मग गप्प ऐकायचं, निमूटपणे ऐकायचं. काय चालतंय ना? जा येतो परत. तू दिसायला हाय लय गोड, जावं लागले. लोकल वाडी कशाला मारता? जायचं पुन्हा मुंबई त्या साईडला, तिकडे लई वाडी असतात. ए चिरीमिरी काय ना काय मजा नाही. मोठी वाडी मारली तरच फायदा आहे. मी म्हणते तर जातो. बघा गाडी चालवतोय तुला? अहो दादा तुमची चुकी आहे. काय चुकी रे? अहो दादा तुमची खरंच चुकी आहे. झाल्या का मोठी गाडी म्हणून काय चढवणार का माणसावर? अहो खरंच दादा तुमची चुकी आहे. काय चुकी रे? गाडी चालवता येत नाही, चालवतो कशाला? अहो खरंच दादा तुमची चुकी आहे, माझी नाही. राय निक चल अहो खरंच दादा तुमची चुकी आहे. निक हे चल. अक्षय, तुझा चेहरा का एवढा पाडलाय? अरे एक जण येऊन टाकले. अरे घ्यायचा ना मग भरून, तो कसलं नुकसान झालंय ते. कसलं काय? त्याची ओंदा टाकलं आणि मला शिवाय द्यायला लागलं. आणि गाडीवरून खाली उतरलं आणि मला चापट देऊन गेले. अरे मग मला एक फोन तर करायचा ना. आणि तू कधी एवढ्याला येणार होता? कुठं घडलंय? ते नाही का पारनेर गाव, त्या गावात घडली. मला वाटतं त्याच गावातली पोर होती म्हणून लई मास्क करत होती. अरे अक्षय, मला फोन करायचा. त्या गावात माझा मामा राहतो. तुझ्या अंगाला बी कोणी धक्का नसता लावला. पण मला एक कळलं ना, तू चापट तरी कशी खाऊन घेतली रे? जाऊ दे, चापट पण काही एवढी जोरात नाही लागली. अरे पण मला सांग, मी जर त्या संग भांडण करत बसलो असतो, मग धंदा कधी करणार होतो? हा ना राव. आणि त्यात आपण ड्रायव्हर आहे, आणि ड्रायव्हरच्या ह्याच्यामध्ये असलं घडत राहतं. चूक कोणाची पण असू दे, लोक काय करतात, पहिलं ड्रायव्हरलाच मारतात. हा ना राव. असला विचार करत बसलो असतो ना, ड्रायव्हरच नसतो. हा ना राव. आणि प्रत्येक ड्रायव्हरला सगळं माहिती असतं, पण तरी पण तो स्टिअरिंगवरती बसतोच ना. खरंय तुझं पण.
पण तुला एवढं सांगतो, ड्रायव्हर म्हणजे रिक्सचं दुसरंच ना.